हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 20. अध्यायाचं नाव आहे पृथु यज्ञात भगवान विष्णूंचे प्रकटन. आपले 11 श्लोक वाचून झालेत आणि आज आपण 12वा वाचायला सुरुवात करणार आहोत. तर सध्या काय आहे, पृथु महाराजांनी जे 99 यज्ञ अश्वमेध यज्ञ पूर्ण केले आणि त्यानंतर भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झालेले आहेत पृथु महाराजांवर, कारण की ब्रह्मदेवांच्या विनंतीवरून पृथु महाराजांनी 100वा अश्वमेध यज्ञ करणं बंद केलेलं आहे, थांबवलेलं आहे. आणि मग या दुसऱ्या श्लोकापासून भगवंत पृथु महाराजांना वेगवेगळं आध्यात्मिक ज्ञान देत आहेत. ते आपण आता वाचतोय. खूप सुरेखरित्या आत्मा, शरीर, परमात्मा ह्याचं सगळं डिटेल वर्णन सगळं आपण आता काल पण वाचलेलं होतं. तर आता 12वा सुरुवात करण्याआधी आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की हे प्रभुपाद, आम्ही हे भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत तो आपल्याला समजण्यासाठी तुम्ही कृपा करून आम्हाला आशीर्वाद द्या. 12वाचं भाषांतर. भगवान विष्णू पृथु महाराजांना म्हणाले, हे राजा, या भौतिक जगामध्ये घडणारे निरंतर परिवर्तन हे प्राकृतिक त्रिगुणांच्या परस्पर क्रियांमुळे घडत असते. मग आपण काल पण परिवर्तन बघितलं, जे शरीराचे परिवर्तन होतं. शरीर काय पहिले जन्म घेतं, वाढ होते, काही काळ स्थिती तसंच राहतं, मग त्याच्यातनं उपफळं निर्माण होतात, मग ते क्षीण होतं आणि मग ते शरीर मृत पावतं. तर अशा रीतीने काय आहे, या भौतिक जगामध्ये प्रकृतीच्या 3 गुणांच्या परस्पर क्रिया घडत असतात आणि वेगवेगळी निरंतर परिवर्तन पण होत असतात. पंचमहाभूते, इंद्रिये, इंद्रिय नियंत्रक देवता आणि चेतन आत्म्याकडून प्रक्षुब्ध केले जाणारे मन, हे सर्व घटक एकत्रित करून शरीर आकारास येते. काय आहे, शरीर कसं बनतं ते दिलेलं आहे. पंचमहाभूत आपल्याला माहिती आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, हे पंचमहाभूत आहेत. नंतर इंद्रिय आहेत, आपण काल पण पाहिली, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि पुढे काय, इंद्रिय नियंत्रक देवता आहेत, सर्व इंद्रियांना नियंत्रण करणाऱ्या देवता. प्रत्येकाच्या शरीरात या देवता असतात. त्याची ती वेगवेगळी इंद्रिय नियंत्रण करणाऱ्या देवता. आणखीन काय असतं, शरीरात मन असतं. ते मन कसं आहे, चेतन जो आत्मा आहे त्याकडून ते प्रक्षुब्ध केलं जातं. तर अशा रीतीने काय आहेत, हे सगळं घटक बनून जे बनतं ते काय, शरीर आहे, आकाराला येतं शरीर. या स्थूल आणि सूक्ष्म घटकांच्या मिश्रणापासून आत्मा पूर्णपणे भिन्न असल्यामुळे ते काय, स्थूल आणि सूक्ष्म घटक. शरीर कसलं, स्थूल शरीर म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेलं आणि सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी, अहंकार यापासून बनलेलं. या स्थूल आणि सूक्ष्म घटकांच्या मिश्रणापासून बनलेलं जे शरीर आहे ते आत्म्यापासून काय आहे, पूर्णपणे भिन्न आहे. म्हणजे आत्मा या शरीरापासून भिन्न आहे, वेगळा आहे. असं असल्यामुळे प्रगाढ मित्रत्व आणि स्नेहाने माझ्याशी संबंधित असणारा माझा परिपूर्ण ज्ञानी भक्त हा ऐहिक सुखदुःखांनी कधीच विचलित होत नाही. तर इथे भगवंत विष्णू पृथु महाराजांना काय म्हणतात, शरीर हे असं बनलेलं आहे, आत्मा शरीरापासून वेगळा आहे. आणि हे जो असा ह्याचं ज्ञान आहे, परिपूर्ण ज्ञान असलेला भक्त आहे, जो आत्मा काय जाणतो, परमात्मा काय जाणतो, त्यांचा संबंध जाणतो आणि माझी भक्ती करतो, ज्ञान आहे त्याला सगळं आणि भक्त आहे, तो काय करतो, त्याच्याशी काय असतं, प्रगाढ मित्रत्व. प्रगाढ मित्रत्वाने आणि स्नेहाने तो असा ज्ञानी भक्त भगवंतांशी काय असतो, तो संबंधित असतो. ठीक आहे. आवाज येत नाहीये का? प्रक्षुब्ध म्हणजे काय? प्रक्षुब्ध म्हणजे विचलित. आत्म्याबरोबर सगळे काय असतात, मन, बुद्धी, अहंकार. तर काय असतं, कार्य केली जातात ना विविध, सगळं पुढे समजवलेलं आहे काय आहे ते. नाही समजलं तर आपण नंतर पुन्हा घेऊया ते. तर अशा रीतीने मन विचलित होत असतं.
तर असं हे करून शरीर बनतं. आणि भगवंत काय म्हणतात, जो भक्त आहे, जो भगवंतांविषयी परिपूर्ण ज्ञान असलेला आहे, तो काय करतो, त्याची भगवंतांचं काय असतं, प्रगाढ मित्रत्व आणि स्नेह असतो भगवंतांशी. म्हणून भगवंत म्हणतात की असा जो भक्त आहे, जो शरीरापासून काय आहे, अलिप्त आहे, तो सुख दुःखाने कधीच विचलित होत नाही. कारण की काय, तो शारीरिक स्तरावर नसतो, तो आत्मा स्तरावर असतो. आणि आत्मा स्तरावर असल्यामुळे काय आहे, हे जे तो जाणतो की कोणत्याही हे द्वंद्व येतात, त्यांनी तो काय विचलित व्हायचं नाही, हे त्याला ज्ञान असतं. कारण ते काय भगवद्गीतेत हे सगळं सांगितलेलं आहे 2ऱ्या अध्यायामध्ये. त्यामुळे ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे आणि भक्तीत मग्न असल्यामुळे तो अशा द्वंद्वांनी विचलित होत नाही. तात्पर्य, या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की जीवाला जर शारीरिक मिश्रणाच्या कार्यांचा अध्यक्ष म्हणून कार्य करावयाचे असल्यास तो शारीरिक कार्यांपासून कसा काय अलिप्त राहू शकतो. म्हणजे काय प्रश्न विचारू शकतो की जर शरीरामध्ये आत्मा आहे आणि आत्मा आहे तो काहीतरी कार्य, म्हणजे ज्या शरीरात आत्मा आहे म्हणजे चेतना आहे आणि जिवंत राहण्यासाठी कोणती ना कोणती कार्य केली जातातच, बरोबर, शरीरापासून. तर मग अशी कार्य चालतात शरीराची, तर मग हा आत्मा कसा काय त्यापासून अलिप्त राहू शकेल. तो तर त्या शरीराच्या कार्यांमध्ये मग्न होणारच ना, असं म्हणायचंय. तर असं कोणी विचारलं की कसं काय शरीरातच राहून शरीराच्या कार्यापासून अलिप्त आत्मा राहू शकतो, तर प्रभुपाद पुढे सांगतात, याचे उपरोक्त श्लोकानुसार असे उत्तर आहे. म्हणजे या वरच्या श्लोकामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलंय. काय की ही कार्ये प्राणी मात्राच्या ठायी वास करणाऱ्या आत्म्याच्या कार्यापासून पूर्णपणे भिन्न आहेत. म्हणजे काय, शरीर कार्य करत असतं, पण जो शरीरामध्ये जो हा राहतोय आत्मा, त्याच्यापासून काय आहेत, ही कार्य भिन्न आहेत. तर ह्याच्यासाठी प्रभुपादाने एक सुंदर उदाहरण दिलंय. तर आपण ते आधी उदाहरण जाणून घेऊ, मग काही शंका असतील तर बोलूया आपण. या संदर्भात एक ढोबळ उदाहरण देता येईल. मोटार कारमधून प्रवास करणारा व्यापारी मोटारीत बसून तिच्या गतीवर देखरेख ठेवतो आणि चालकास मार्गदर्शन करीत असतो. तर आपण आता व्यापारी आहे. व्यापारी काय, तो काय आहे, मोठा व्यापार करणारा आहे, बिझनेस मीटिंग्स त्याच्या होत असतात नेहमी. तर असा व्यापारी काय करतोय, स्वतःची मोटारीत बसला. तो व्यापारी कसा आहे, स्वतः ड्रायव्हिंग करणार का, नाही, त्याचा ड्रायव्हर असणार आणि तो मागे आरामात बसलेला आहे, बरोबर. म्हणजे तो मोटार कार मधून प्रवास करतोय, तो सांगतो ड्रायव्हरला की अरे जास्त फास्ट चालवू नको, असं कर तसं कर. म्हणजे तो काय ड्रायव्हरच्या गतीवर तो काय देखरेख ठेवतो, म्हणजे मोटारीच्या गतीवर तो देखरेख ठेवतोय, चालकाला मार्गदर्शन करतोय की हे बघ आपल्याला इथे जायचं आहे, असं असं इथे जायचं आहे, मग त्याच्यानंतर हे आहे, मध्येच थांबून इथून हे उचलायचंय. म्हणजे असं त्यांनी काय करतो, तो या चालकाला मार्गदर्शन पण करतो. एवढं कळलं आपल्याला. पुढे, मोटार गाडीच्या प्रवासासाठी किती इंधन वापरले गेले आहे हे त्याला माहित असते आणि त्याच वेळी तो मोटारीविषयी इतरही ज्ञान त्याला असते. व्यापाऱ्याला बरोबर माहिती आहे की आता आपल्याला आज खूप लांब जायचंय, तर तो त्या ड्रायव्हरला हेही सांगतो की बघ हे 1000 रुपयाचं आपल्याला इंधन भरून घ्यायचं आहे, असं तसं काय आहे, तो सगळं त्याला माहिती आहे. या गाडीविषयी पण सगळं माहिती आहे की आपली गाडी 3 वर्षापूर्वी आपण घेतली होती याच्याकडून, हे सगळं ज्ञान या व्यापाऱ्याला आहे. एवढं कळलं आपल्याला. तरीही तो म्हणजे व्यापारी मोटारीपासून अलिप्त असतो. आणि आता तो मोटार आहे का, व्यापारी म्हणजे मोटार आहे का, नाही, बरोबर. आणि तो काय मोटारीपासून अलिप्त आहे आणि तो मोटारीत बसलाय आता मागच्या सीटवर, तर तो काय करतोय ते सांगतायत. आणि आपल्या व्यवसायाचेच अधिक चिंतन तो करीत असतो. बसल्या बसल्या त्याचे प्लॅनिंग चालू असतात की मला ह्याला भेटायचंय, मला हा बिझनेस करायचा आहे. म्हणजे त्याच्या मनात काय आहे, स्वतःचा जो व्यवसाय आहे त्याबद्दल चिंतन चालू आहे. मोटारीतून प्रवास करताना देखील तो आपले कार्यालय
आणि आपला व्यवसाय यांविषयी विचार करीत असतो. एवढं कळलं? तो मोटारीत बसलेला असला तरीही त्याचा तिच्याशी म्हणजे मोटारीशी संबंध नसतो. म्हणजे काय आहे, त्यावेळी तो विचारात कुठच्या मग्न आहे, स्वतःच्या आपल्या कार्यालय, आम्हाला आता ऑफिसमध्ये जाऊन हे करायचं आहे, माझे हे बिझनेस मीटिंग आहेत, ह्या सगळ्या त्याचा विचार आहे. तर तेव्हा काय तो त्या मोटारीशी संबंधित नाही, तो मोटारीला काय एक साधन म्हणून वापरतोय. ठीक आहे. ज्याप्रमाणे व्यापारी सदैव आपल्या व्यवसायाच्या विचारात मग्न असतो, त्याचप्रमाणे जीवही भगवंतांची प्रेममयी सेवा करण्याच्या विचारात निमग्न राहू शकतो. काय आहे, आता हीच तुलना कसं समजा, ही मोटार आहे, हे काय आहे, शरीर आहे, आणि व्यापारी बसलाय, तो काय आहे, आत्मा आहे. बरोबर. आत्म्याला शरीराविषयी सगळं माहिती आहे. पण आत्मा काय करू शकतो, इथे प्रभुपाद सांगतायत की त्याचप्रमाणे जीवही म्हणजे तो व्यापारी आहे, तसाच जर व्यापाऱ्याची तुलना या जीवाबरोबर म्हणजे आत्माबरोबर केली तर तो आत्मा काय करू शकतो, भगवंतांची प्रेममयी सेवा करण्याच्या विचारात निमग्न राहू शकतो. समजलं? जसा व्यापारी गाडीत बसल्या बसल्या विचार करत राहतो आपल्या ऑफिसचा आणि व्यवसायाचा, तसाच जीव जो आत्मा आहे तो काय विचार करत राहतो की मला माझी भक्ती करायची आहे, मला भगवंतांची भक्ती करायची आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय. समजलं? असा तो विचारात निमग्न राहू शकतो. तरच भौतिक देहाच्या कार्यापासून अलिप्त राहणे त्याला शक्य होईल. म्हणजे काय, असा जो तो विचारांमध्ये मग्न राहू शकला तरच काय होईल, तो भौतिक देहाची इतर कार्य चाललेत त्याच्यापासून तो अलिप्त राहू शकतो. पुढे दिलाय, अशी ही उदासीन अवस्था केवळ भगवत भक्तालाच प्राप्त होऊ शकते. म्हणजे असं उदासीन कोण राहू शकतं, फक्त भगवंतांचा भक्त. कारण की तो विचार कोणाचा करतोय, भगवंतांचा करतोय. आणि भगवंतांची भक्ती करण्यामुळे त्याला अशी शक्ती मिळते, भक्तीची शक्ती, की तो काय शरीरात आहे तरीही तो काय करू शकतो, अलिप्त राहू शकतो. शरीराच्या कार्यांपासून तो म्हणजे कार्यात सुख दुःख वगैरे आहेत त्याच्यापासून काय तो उदासीन राहू शकतो, विचलित नाही होणार, असं होऊ शकतं. कळलं हे? पुढे प्रभुपाद सांगतायत की हा जो श्लोक आहे ना, आपण 12वा श्लोक आता वाचला, त्याचा शेवटचा शब्द आहे बद्ध सौहृदा. सुहृद म्हणतात ना, सुहृद म्हणजे काय, आपण म्हणतो की हा हितचिंतक आहे माझा, सुहृद. तसं बद्ध सौहृदा ह्याबद्दल प्रभुपाद सांगतात की अर्थात मैत्रीने बांधलेला. सुहृद म्हणजे मित्र. हा शब्द येथे विशेषत्वाने योजिला आहे. सुहृद हा भक्त आहे, तो काय आहे, भगवंतांशी कसा आहे, जोडला गेलेला आहे. आणि भगवंत काय म्हणतात इथे की प्रगाढ मित्रत्व, भाषांतरातलं मी सांगते की हा जो आत्मा आहे तो प्रगाढ मित्रत्व आणि स्नेहाने माझ्याशी संबंधित आहे, भगवंत म्हणतात. म्हणून तर याविषयी प्रभुपाद पुढे सांगतात की कर्मी, ज्ञानी आणि योगी हे भक्तिमय सेवेमध्ये बांधले जाऊ शकत नाहीत. पण कोण जाऊ शकतो, भक्त आहे तोच भक्तिमय सेवेमध्ये बांधला जाऊ शकतो. कारण भक्ताचं ध्येय काय आहे, भगवंतांची भक्ती करणं. पण हे कर्मी, ज्ञानी आणि योगी यांची ध्येय वेगळी आहेत, ते प्रभुपाद पुढे सांगतात. कर्मीजन आहेत. कर्मीजन म्हणजे काय, कर्म करणारे फक्त. शारीरिक कार्यांमध्ये पूर्णपणे गुरफटून जातात. कर्मी असतात त्यांना काय म्हणतात, भोगी, भुक्ती. त्यांना कर्म करून, सकाम कर्म करून भोग भोगण्याची इच्छा असते. म्हणून हे कर्मीजन शारीरिक कार्यामध्ये पूर्णपणे गुरफटून जातात आणि शारीरिक सुख प्राप्त करणे हेच त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय असते. कळलं आपल्याला कर्मीबद्दल. पुढे तर ज्ञानीजन तात्विक तर्काच्या आधारावर भौतिक जंजाळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानी काय आहेत, वेदांचं वाचन करतात, जाणतात काय मी आत्मा आहे, आणि ते मात्र
परम सत्य सर्वश्रेष्ठ काय म्हणतात, एक ज्योत, एक प्रकाश, ब्रह्ममध्ये त्यांना विलीन व्हायचं असतं. बरोबर. तर त्यामुळे काय करतात, ते तर्काने कार्य करत असतात. तात्विक तर्क, ज्ञान घेऊन. आणि त्यांना काय व्हायचं असतं, मुक्त व्हायचं असतं. पुढे दिलंय, त्यांना मुक्तीच्या क्षेत्रात स्थिर स्थान मिळू शकत नाही. म्हणजे ते कुठे विलीन होण्याची इच्छा करतात, ब्रह्ममध्ये. ठीक आहे. ज्योती, ब्रह्मज्योतीमध्ये त्यांना विलीन व्हायचं असतं. पण ब्रह्मज्योतीमध्ये काय आहे, ब्रह्मज्योती फक्त ओम शांती शांती शांती, तिकडे काय नुसतं शांती आहे, बाकी काही नाहीये. आणि जीव कसा आहे, जीव ऍक्टिव्ह आहे, काहीतरी कार्य करण्यापासून जीव स्वतःला थांबू शकत नाही. म्हणजे एखादा माणूस म्हटला की नाही, मी तो स्थिर बसलोय, मी कोणतंच काम करत नाहीये, तरी काय श्वसन चालू आहे, मनामध्ये विचार चालू आहेत. बरोबर. म्हणजे काहीतरी कार्य चालूच असतं. तर हे जे ब्रह्ममध्ये विलीन होणारे जे ज्ञानी लोक आहेत, ते काय फार काळ त्या मुक्तीच्या क्षेत्रात स्थिर स्थान मिळवू शकत नाही. म्हणजे फार काळ ते तिथे टिकू शकत नाही ब्रह्मज्योतीमध्ये. ते काय करतात, तिथे पुढे प्रभुपाद सांगतात, ते म्हणजे कोण, हे ज्ञानी लोक, ते भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेत नसल्यामुळे ब्रह्म साक्षात्काराच्या उन्नत स्तरावरून त्यांचे पतन होते. हे ज्ञानींनी भगवंतांचा आश्रय घेतलेला नाहीये, भगवंतांच्या चरणाचा. ते कुठे गेलेत, ब्रह्ममध्ये विलीन झालेत. पण ते जे ब्रह्म साक्षात्काराचा जो उन्नत स्तर आहे, त्याच्यावर ते फार काळ टिकून राहू शकत नाही, त्यांचं पतन होतं आणि ते पुन्हा जन्म घेतात पृथ्वीवर. आणि मग ते काय करतात, काहीतरी कार्य करायचं आहे म्हणून हे सगळे लोक काय करतात, समाजसेवा करतात मोठ्या मोठ्या. ठीक आहे. आता पुढचं, योगीजन काय करतात, आपल्या हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान केंद्रित करतात. बरोबर. आणि ध्यानस्थ बसतात. योगीजनांच्या ठायी सुद्धा जीवनविषयक प्रबळ शारीरिक धारणा असते. काय शारीरिक धारणा आहे बघा पुढे. योगीजनांच्या मध्ये त्यांना वाटतं की धारणा, आसन, प्राणायाम इत्यादी योग प्रक्रियांद्वारे शारीरिक व्यायाम करून आपण आध्यात्मिक ध्येयाची प्राप्ती करू शकतो. त्यांना काय वाटत असतं की सगळे जे आसन वगैरे मी करेन, ध्यानस्थ बसेन आणि काय होईल, मी आध्यात्मिक ध्येय मला प्राप्त होऊ शकतं. तो असा हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान केंद्रित करतोय, ध्यान होईल, त्याला हळूहळू काय काही सिद्धी प्राप्त होतात. आणि सिद्धी प्राप्त झाल्या की त्या सिद्धी इतरांना दाखवायची त्यांना इच्छा होते. की मी हे करू शकतो, मी दातांनी गाडी ओढू शकतो, मी डोळ्यांनी लोखंडी काम वाकडी करू शकतो. आपण बघा राजानाथ महाराजांच्या पुस्तकात वाचलंय, तो योगी हे करत होता असं सगळं. तर अशा तऱ्हेने आपली सिद्धी, मी इथून राख काढू शकतो, मी हे करू शकतो, ते करू शकतो, अशा सिद्धींचं प्रदर्शन करण्यातच तो पुढे मग्न होतो. तर पुढे दिलाय की तथापि म्हणजे परंतु भक्ताबद्दल सांगितलंय. भक्ताचा परम भगवंतांशी अगदी निकटचा संबंध असल्यामुळे तो भक्त सदैव दिव्य अवस्थेत स्थित असतो. हे जे बाकी आहेत, कोण कर्मी आहेत, ज्ञानी आहेत, योगी आहेत, हे भगवंतांशी निकट नसतात. बरोबर. ते भगवंतांच्या चरणकमलांना शरण गेलेले नसतात, त्यामुळे ते दिव्य अवस्थेत कधीच स्थित होऊ शकत नाही. पण भक्त कसा आहे, भगवंतांशी त्याचा संबंध आहे आणि भगवंत दिव्य अवस्थेत असल्यामुळे त्यांच्याशी संबंधित कार्य केल्यामुळे, भक्ती केल्यामुळे, भगवंतांची सेवा केल्यामुळे, चिंतन, स्मरण, श्रवण, कीर्तन असं सगळं केल्यामुळे भक्त सदैव दिव्य अवस्थेत स्थित असतो. आणि म्हणूनच यास्तव शारीरिक क्रिया प्रतिक्रियांपासून सदैव अलिप्त राहून
क्रिया प्रतिक्रिया म्हणजे वेगवेगळी द्वंद्व येतात शरीराला, कधी थंडी वाजते, कधी गरमी होते, कशी अशी काही होतात. त्यापासून तो काय करतो, अलिप्त राहून भक्त स्वतःच्या वास्तविक सेवा कार्यामध्ये रममाण होणे अर्थात भगवत सेवेमध्ये रत होणे हे केवळ भक्तास शक्य होते. हा भक्त काय करतो, स्वतःच त्यांनी ठरवून घेतलंय की मी भगवंतांची ही सेवा करणार, त्यामुळे त्या सेवा कार्यामध्ये तो रममाण होतो, मग्न होतो. अर्थात भगवत सेवेमध्ये रत होतो, मग्न होतो. आणि हे कोणाला शक्य होतं, फक्त भक्ताला शक्य आहे. काही शंका आहे तर विचारा, नाही तर पुढे जाऊया. जाऊया पुढे. श्लोक क्रमांक 13 भाषांतर. हे वीर राजा, भगवान विष्णू पृथू महाराजांना म्हणतात, स्वतःला सदैव समभावामध्ये स्थित ठेव. आता हे कसं, एका भक्तानी कसं वागलं पाहिजे, किंवा आता तू राजा आहेस तर कसं वागलं पाहिजे, हे सगळं सांगतायत भगवंत. सदैव समभावामध्ये स्थित ठेव म्हणजे सगळ्यांना आत्मस्तरावर बघ, शारीरिक स्तरावर बघू नकोस, आणि सर्व लोकांशी समतेने वाग. मग ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ तुझ्यापेक्षा समस्तरावरील अथवा तुझ्यापेक्षा कनिष्ठ स्तरावरील असोत, या सगळ्यांशी तू समानतेने वाग. म्हणजे काय, सगळ्यांना तू आत्मा समज. क्षणभंगूर सुख दुःखांनी विचलित होऊ नकोस. जशी सुख येतात न मागता, तशी दुःख पण येतात न मागता. आली, थोडा वेळ राहिली की ती निघून जाणार, पण त्यांनी तू विचलित होऊ नकोस. स्वतःचं मन आणि इंद्रिये पूर्णपणे नियंत्रित कर. अशा या दिव्य स्थितीत माझ्या योजनेनुसार, भगवंत काय म्हणतात, माझ्या योजनेनुसार तुला हे पृथ्वीराजा कोणत्याही प्रकारची जीवनस्थिती प्राप्त झालेली असली तरीही राजा म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न कर. म्हणजे काय तुला कोणती जीवनाची परिस्थिती आली आहे, जीवनात आपल्या चढ उतार सतत चालू असतात, कुठची परिस्थिती असो, एक राजा म्हणून तू तुझे कर्तव्य पार पाडायचा प्रयत्न कर. का, कारण स्वतःच्या राज्यातील प्रजेला संरक्षण देणे हेच आता तुझे एकमेव कर्तव्य आहे. राजा म्हणून काय कर्तव्य आहे तुझं, ते पूर्ण कर. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, प्रत्यक्ष पुरुषोत्तम भगवान श्री विष्णूंकडून आदेश प्राप्त होण्याचे एक उदाहरण येथे आपल्याला आढळते. एक तर आपण भगवद्गीतेत बघतो, भगवद्गीतेत साक्षात भगवंत अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळी काय करतात, प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात. आणि इथेही आपण तेच बघतोय की साक्षात भगवान विष्णू पृथू महाराजांना समक्ष मार्गदर्शन करतात, प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात. मनुष्याने भगवान विष्णूंच्या आज्ञांचे पालन केलेच पाहिजे. मग त्या आज्ञा त्याला प्रत्यक्ष त्यांच्याकडून म्हणजे भगवंतांकडून प्राप्त झालेल्या असोत अथवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी असणाऱ्या आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त झालेल्या असोत. म्हणजे काय, भगवंतांच्या या आज्ञा आहेत, भगवंतांच्या आज्ञा भगवद्गीतेत दिल्या गेल्या, भागवतम मध्ये दिल्या गेल्यात, तर काय आहेत, या ज्या आज्ञा आहेत त्या त्यांना अगर प्रत्यक्ष प्राप्त झालेल्या असो तर आपण तर तसे नाही आहोत. आपण नाही अर्जुन, नाही पृथू महाराज, बरोबर. मग आपण कोण आहोत, आपण साधे भक्त आहोत. तर आपण कोणाकडून हे ऐकणार आज्ञा, जे भगवंतांचे जे अधिकृत प्रतिनिधी आहेत, जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं आलेले आहेत, असे कोण आहेत, माताजीने उत्तर दिलं आता, आध्यात्मिक गुरु महाराज. आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त झालेल्या असोत त्या आज्ञा आपण काय आहेत, स्वीकारल्या पाहिजेत, आज्ञांचं पालन केलं पाहिजे. अर्जुनाने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्ध केले. भगवंतांनी त्याला सांगितलं काय, युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि माझं स्मरण करणं हे पण तुझं कर्तव्य आहे. म्हणून भगवंत म्हणतात माम अनुस्मर युद्धच, म्हणजे काय, माझं स्मरण करत करत तू तुझी कर्तव्य पार पाड.
बरोबर. त्याचप्रमाणे वर्तमान प्रसंगी आता देखील काय आहे, पृथू महाराजांना त्यांच्या कर्तव्य आचरणाविषयी भगवान विष्णूंकडून आदेश प्राप्त होत असल्याचे आपल्याला आढळते. जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला होता, तसेच आता भगवान विष्णू पृथू महाराजांना उपदेश देतात आपलं कर्तव्य कसं पालन केलं पाहिजे याविषयी. भगवद्गीतेत सांगितलेल्या तत्वांना आपण चिकटून असले पाहिजे. काय भगवद्गीतेत जे तत्व दिली आहेत, जे मार्गदर्शन आहेत, त्यानुसार आपण वागलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की व्यवसायात्मिका बुद्धी, म्हणजे काय, भगवद्गीतेचा 2.41 श्लोक आहे, व्यवसायात्मिका बुद्धी. त्यात भगवंत म्हणतात, भगवान श्रीकृष्ण अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडून आदेश प्राप्त करून स्वतःच्या व्यक्तिगत आवडीनिवडीचा विचार न करता ते आदेश म्हणजे स्वतःचा जीव की प्राण मानणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. म्हणजे काय, भगवंतांनी जो भगवद्गीतेत जो उपदेश दिलाय, तर आता हा नाही मला आवडत किंवा तोच आवडतो, मी हे घेणार पण ते नाही घेणार, असं न करता जे भगवंतांनी सांगितलंय त्यानुसार काय तो आदेश म्हणजे आपला जीव की प्राण मानणं हे काय आहे, प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. कारण भगवद्गीतेला काय म्हटलं जातं, जसं आपण एखादा फ्रीज नवीन विकत आणला तर त्याच्याबरोबर मॅन्युअल येतं की काय हा फ्रीज कसा वापरावा, ह्याचं दार कसं लावावं, ह्याच्यात गरम गरम वस्तू ठेवू नये, असं करा तसं करा, हे सगळं जसं सांगितलेलं असतं तसंच भगवद्गीतेला म्हटलं जातं मनुष्याचं काय आहे, जीवनाचं मॅन्युअल आहे, गाईड आहे, ते मार्गदर्शक पत्रिका आहे. त्यामुळे त्यात जसं दिलंय तसं जर मनुष्य वागला तर तो आपल्या जीवनात म्हणजे मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे, भगवंतांचं सेवा करणं, भगवंतांची भक्ती करणं आणि भगवंतांकडे या जन्मानंतर परत जाणं, हे ध्येय तो प्राप्त करू शकतो. कशामुळे, या आज्ञांचं पालन केल्यामुळे. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, मनुष्याने आपण मुक्त होत आहोत अथवा नाही याचा फारसा विचार न करता आध्यात्मिक गुरूंकडून मिळालेल्या प्रत्यक्ष आदेशांचे केवळ आचरण करावे. आता भक्ती सुरू केली आहे, अधिकृत आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला आहे आणि ते जसं प्रत्यक्ष आदेश देत आहेत त्यानुसार भक्तांनी आचरण करायला पाहिजे. पण त्यांनी आणखी असा विचार करत नाही बसलं पाहिजे की काय आहे, आता मी कधी मुक्त होणार, किती वर्ष आणखीन जाणार, काही नाही. तुम्ही त्या प्रोसेसमध्ये, त्या कार्यामध्ये तुम्ही लागला आहात, हेच काय आहे, ह्यानी काय हे दर्शवतं की तुम्ही योग्य त्या पथावर आहात आणि जसे आदेश आहेत त्याचं पालन करणं हेच काय आहे, भक्ताचं कर्तव्य आहे. आध्यात्मिक गुरूंच्या आदेशानुसार आचरण करण्याचे तत्व जर त्याने म्हणजे भक्ताने चिकाटीने अनुसरले, चिकाटीने अगदी दृढतेने ते अनुसरलं तर तो सदैव मुक्त अवस्थेत राहील. म्हणजे खरं तर जीव कसा आहे, बद्ध अवस्थेत आहे, पण जो भगवंतांच्या आदेशानुसार हे जे गुरु आदेश देतात आणि तशी तो भक्ती करायला लागला तर काय आहे, तो या जगतात राहूनही काय आहे, स्वतःला मुक्त अवस्थेत ठेवू शकतो. साधारण मनुष्याने, तर हे भक्ताबद्दल सांगितलं, तर साधारण मनुष्याने वर्ण पद्धती म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि आध्यात्मिक आश्रम पद्धती ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम यांना अनुसरून आपल्या निर्दिष्ट कर्तव्यांचे आचरण करीत वर्णाश्रम धर्माच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. तर काय आहे, जो भक्त नाहीये पण काय आहे, हे जे हे वर्ण पद्धती आहे आणि आध्यात्मिक आश्रम पद्धती, ह्याच्यात जीव म्हणजे माणूस आहे तो कुठे ना कुठेतरी आहेच, बरोबर. आता एक तर तो गृहस्थ आश्रमात आहे किंवा ब्रह्मचर्य आश्रमात आहे किंवा तो ब्राह्मण आहे वगैरे असं काहीही. तर असा जो आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे, जसं वेदांमध्ये दिलंय या वर्णाश्रम पद्धतीमध्ये ह्याची ही कर्तव्य आहे. जसं आपण भगवद्गीतेचा 18व्या अध्यायात पाहिलं 41, 42, 43 या श्लोकांमध्ये काय पाहिलं की ब्राह्मणाचे गुण काय वगैरे असं. तर तशी जी कर्तव्य आहेत त्यांनी काय केलं पाहिजे सगळं त्याच्यात दिलेलं आहे. तर ते सगळं काय आहे,
गुण कर्मानुसार त्याची जी कार्य आहेत ती केली पाहिजेतच. म्हणजे आपलं जीवनाचं कर्तव्य पार पाडता पाडता त्यांनी काय केलं पाहिजे, हे म्हणजे शरीराची जी कर्तव्य आहेत, एक गृहस्थ म्हणून घर चालवणं, हे करता करता त्यांनी काय केलं पाहिजे, वर्णाश्रम धर्माचं नियमचं पालन केलं पाहिजे. जर तो असं पालन करायला लागला तर काय होतं, अशा प्रकारे त्याने विभिन्न जीवन विभागांसाठी देण्यात आलेल्या आदेशांचे नियमित आणि काटेकोरपणे पालन केले तर तो भगवान विष्णूंना संतुष्ट करू शकतो. फक्त आपली कर्तव्य पार पाडत भगवंतांना ह्यांनी जर केंद्रबिंदूत ठेवलं, कारण हे वर्णाश्रम धर्म पण काय भगवंतांनी दिलेला आहे आणि तो आश्रमात राहतो, म्हणजे काय गृहस्थ आश्रमात राहतो. याचा अर्थ काय, तो त्या गृहस्थ आश्रमाचा आश्रय घेऊन भगवंतांची भक्ती करतो, असं त्याला म्हणतात आश्रम. तर अशा रीतीने जर त्यांनी भगवंतांच्या आदेशाचे नियमांचं पालन केलं काटेकोरपणे तर काय तो आपलं जीवन पद्धती चालवता चालवता भगवंतांना संतुष्ट करू शकतो. एक राजा म्हणून पृथ्वी महाराजांना भगवान विष्णूंनी आज्ञा दिली की शारीरिक स्थितीस अनुसरून केल्या जाणाऱ्या कार्यांपासून तू स्वतःला सदैव अलिप्त ठेव. भगवंतांची नित्य सेवा कर आणि अशा रीतीने स्वतःच मुक्त अवस्थेत स्थिर ठेव. काय सांगितलं, एक तर तू राजा आहेस, त्यामुळे काय तुझी कर्तव्य कर हे आधीच सांगितलं. आणखीन काय कर, तू शारीरिक स्थितीच्या अनुसरून जी कार्य आहेत, आता शारीरिक स्थिती काय आहे तुझी, एक तर तू काय आहेस, म्हणजे आपण म्हटलं की गृहस्थ बनलाय तर त्याचं काय आहे, त्याला त्याची मुलं आहेत, बाळ आहेत, आई बाबा आहेत, जी काय घरची कर्तव्य आहेत ही सगळी पार पाडणं, हे सगळं काय आहे, ही सगळी कार्य चालतच राहणार आहे. ती काय आहेत, त्याच्यापासून तू सदैव अलिप्त ठेव. म्हणजे तू तुझ्या कर्तव्य कर पण त्यात अडकून राहू नकोस. कर्तव्य करता करता काय कर, भगवंतांची नित्य सेवा कर आणि अशा रीतीने काय होईल, स्वतःच मुक्त अवस्थेत स्थिर तू ठेवू शकशील. पूर्वीच्या श्लोकामध्ये बद्ध सौहृदा या शब्दाचा अर्थ इथे अधिक स्पष्ट केला आहे. मनुष्य जेव्हा स्वतःला शारीरिक कार्यांपासून अलिप्त ठेवतो तेव्हाच तो परम भगवंतांच्या प्रत्यक्ष आणि अगदी निकट संपर्कात राहू शकतो. म्हणजे काय आहे, शारीरिक कार्यांपासून जेव्हा तो अलिप्त राहतो, सुख आलं, दुःख आलं, थंडी आली, गरमी आली, हे सगळे द्वंद्व आहेत हे चालूच राहणार. त्यापासून स्वतःला जेव्हा तो अलिप्त ठेवतो तेव्हा काय होतं, तो अधिक आणि भक्ती करत राहतो, तेव्हा तो भगवंतांच्या प्रत्यक्ष आणि अगदी निकट संपर्कात राहू शकतो. अथवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी असणाऱ्या आध्यात्मिक गुरूंकडून आज्ञा प्राप्त करून त्या आज्ञांचे प्रामाणिक पालन करू शकतो. एक तर काय आहे, तो डायरेक्ट भगवंतांची सेवा करतो, आणि नाहीतर काय आहे, जे भगवंतांचे जे अधिकृत प्रतिनिधी आहेत, जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं आलेले आध्यात्मिक गुरु आहेत, त्यांच्याकडून तो आज्ञा पालन करून त्या आज्ञांचं प्रामाणिकपणे पालन करतो. त्यात काय शिकतो तो, भक्तिमय सेवा कशी करावी आणि त्या योगे भगवत धामाच्या मार्गावर कशी प्रगती करावी. जे भगवंतांनी सांगितलंय तेच तो सांगतो. या भक्तिमय सेवा कशी करायची, प्रगती कशी करायची याविषयी भगवंत आपल्याला मार्गदर्शन देतात आणि हेच त्यांनी आपल्याला केलेले सहाय्य होय. हे भगवंतांनी काय मार्गदर्शन केलेलं आहे. काय कुठे भगवद्गीतेमध्ये भगवंत 10.10 मध्ये काय सांगतात, जी चतुश्लोकी भगवद्गीता आहे त्यात, की जो भक्त काय तेषाम सतत युक्तानाम, जो काय आहे सतत युक्त आहे कशात, भजताम प्रीतीपूर्वकम, माझी भक्ती करतो, मला प्रीतीपूर्वकम भजन करतो माझं, त्याला मी काय करतो, ददामी बुद्धी योगम तम, मी त्याला बुद्धी देतो. काय, येन माम उपयांती, ते म्हणजे काय कशी भक्ती करायची आणि काय त्या योगे भगवद्धामाच्या मार्गावर कशी प्रगती करायची हे भगवंत शिकवतात. आणि गुरु पण काय तेच वाचतात, तेच ज्ञान घेतात आणि आपल्या शिष्याला समजावून सांगतात ते. तर पुढे दिलेलं आहे की
ते आध्यात्मिक गुरूंच्या रूपात भगवंत काय करतात, आध्यात्मिक गुरूच्या रूपात आपल्याला बाह्य रूपाने मार्गदर्शन देतात. काय भगवंत काय म्हणतात की मी बुद्धी देतो. भगवंत कुठे बसलेले आहेत, हृदयात बसलेत परमात्मा रूपात. भगवंत म्हणतात मी त्याला बुद्धी देतो आतून, आणि बाहेरून बुद्धी कोण देतो, गुरु. गुरु, आध्यात्मिक गुरु देतात. म्हणून दिलाय की भगवंत आध्यात्मिक गुरुच्या रूपात आपल्याला बाह्य रूपाने मार्गदर्शन करतात. म्हणून आपण आध्यात्मिक गुरु साधारण मानव समजू नये. हे जे आध्यात्मिक गुरु आहेत कोणते, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं आलेले ते आध्यात्मिक गुरु, त्यांना साधारण मानव समजू नये. या संदर्भात या संदर्भात भगवंत भागवतमध्ये 11.17.27 मध्ये म्हणतात काय, आचार्यम माम विजानीयान न अवमन्येत कर्हिचित. म्हणजे काय, मनुष्याने आध्यात्मिक गुरुस साधारण मनुष्याप्रमाणे वागू नये. आध्यात्मिक गुरु हे ह्यांचं स्थान अतिशय उच्च आहे, त्यांना साधारण माणूस असं म्हणू नये. कारण तो म्हणजे कोण, जे आध्यात्मिक गुरु आहेत ते भगवंतांचे प्रतिनिधी असतात. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंना साक्षात परम भगवंतांसमान आदर दिला पाहिजे. काय, ते प्रतिनिधी आहेत म्हणून. आणि गुरूंचा कधीही द्वेष करू नये, त्यांना साधारण मानव समजू नये. का, कारण की काय आहे, आपण हे पण बघितलं बघा, आपलं जे नाम अपराध आहेत त्यातला तिसरा नाम अपराध कोणता आहे, गुरूंची अवज्ञा कधीच करू नये, त्याला साधारण मनुष्य समजू नये. तर अशा रीतीने काय आहे. आणि आपण आणखीन संसार दावा जी मंगल आरती बोलतो त्यातलं 7वं कडवं काय म्हणतं, साक्षात हरी. भगवंत काय आहेत, साक्षात हरी आहेत. हे कोण सांगताय, समस्त शास्त्र सांगतायत, वेगवेगळे ऋषीमुनी सांगतायत. तर त्यामुळे त्यांना ते भगवंतांचे प्रतिनिधी आहेत, अधिकृत प्रतिनिधी आहेत, आणि त्यामुळे त्यांना परम भगवंतात समान आदर दिला पाहिजे. आता बघा, आता एक समजा देश आहे, कोणता देश आहे, इटली देश आहे. इटली देशामध्ये काहीतरी फार मोठा कार्यक्रम आहे, तर विविध देशांच्या पंतप्रधानांना, राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण दिलं जातं. पण आता भारतात अशी गडबड काहीतरी चालू आहे की पंतप्रधान जाऊ शकणार नाहीये. तर पंतप्रधान काय करतात, एक तसंच जे असे वेगवेगळे कोण आहेत, राष्ट्रपती किंवा कोणीही, त्यांना राजदूत आहे खूप मोठा, तर त्याला सांगतात बाबा रे तू जा आणि त्या इटली जा आणि हे आमचं भेट दे त्यांना, आणि त्यांना सांग की आमच्या देशात थोडी गडबड चालू आहे म्हणून पंतप्रधान राष्ट्रपती येऊ शकले नाहीत पण मला पाठवलेला आहे. बरोबर. हा जेव्हा जातो राजदूत किंवा कोण प्रमुख इकडचा, तेव्हा त्याला इटलीचे लोक हा भारत देशाचा प्रतिनिधी, भारत देशाच्या पंतप्रधानाचा प्रतिनिधी म्हणून आलाय, त्यामुळे तेवढाच मान देतात त्याला. बरोबर. तर तसंच असं जसं हे प्रतिनिधी आहेत देशाचे, तसेच गुरु काय आहेत, भगवंतांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांना गुरुला भगवंत मानायचं नाही, पण गुरु काय आहेत, भगवंतांचे प्रतिनिधी आहेत. प्रभुपाद म्हणतात की खरा गुरु कोण, जो भगवान श्रीकृष्णांची सदैव भक्ती करत आहे आणि तो सगळ्यांना मार्गदर्शन पण काय करतोय, भगवंतांची भक्ती कशी करा, भगवंतांची सेवा कशी करा. जर एखादा गुरु हे करत नाहीये तर तो अधिकृत गुरु, आध्यात्मिक गुरु नाही. ठीक आहे. कारण हे गुरुचं हे पहिलं लक्षण आहे की तो भगवंतांची भक्तीमध्ये सदैव मग्न आहे आणि तो तेच शिकवतो, आणि तो आचार्य असतो. आचार्य म्हणजे बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असा तो आचार्य असतो. तर पुढे दिलाय की आपण जर आध्यात्मिक गुरुच्या आदेशांचे पालन करून त्यानुसार भगवंतांची भक्तिमय सेवा केली
काय गुरूंच्या आदेशांचं पालन केलं आणि त्यानुसार भगवंतांची भक्तिमय सेवा केली तर शारीरिक आणि प्राकृतिक कार्यांच्या प्रदूषणापासून आपण सदैव मुक्त राहू आणि मग आपले जीवन यशस्वी होईल. आता प्रकृतीनुसार आपल्याला काही कार्य करायला लागतं, त्याची प्रदूषण येतात, जे काय आपल्या जीवनात घडत राहतं, चढ उतार असे सगळे काय आहेत, विविध घटना घडत राहतात, पण आपण त्यांनी विचलित होणार नाही. आपण काय आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न राहू आणि आपली कर्तव्य करत राहू तर काय होणार, आपण सदैव मुक्त राहू शकतो या सगळ्या द्वंद्वांपासून. आणि मग प्रभुपाद म्हणतात आणि अशा रीतीने भगवंतांची भक्ती केल्यामुळे आपलं जीवन काय होणार आहे, यशस्वी होईल. काही शंका आहे का? पुढच्या श्लोकाला जाऊया. माताजी पुढच्या श्लोकाला. ठीक आहे. श्लोक क्रमांक 14. भाषांतर. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण देणे हे राजाचे निर्दिष्ट व्यावसायिक कर्तव्य आहे. म्हणजे काय, राजाचं पण काहीतरी कर्तव्य आहे. ते काय आहे, सगळी जी प्रजा आहे त्यांचं काय, रक्षण करणं, संरक्षण करणं. राजा कसा आहे, क्षत्रिय आहे. क्षत्रिय म्हणजे काय, क्षतत्रायते इति क्षत्रिय. तर आपल्या प्रजेला कोणतेही इजा होण्यापासून बचाव करणं हे त्याचं कर्तव्य आहे. तर पुढे दिलंय की असे कर्तव्य आचरण करणाऱ्या राजास आपल्या पुढील जन्मी, म्हणजे असा राजा आहे ज्यांनी या जन्मी आपल्या प्रजेचं अतिशय सुरेखरित्या संरक्षण केलं, सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडली, तर अशा राजाला त्याच्या पुढील जन्मी प्रजाजनांच्या पुण्यकर्माचा 6वा भाग प्राप्त होतो. म्हणजे काय, हा राजा आपल्या बरोबर काय घेऊन जातो, मरतो आणि मग पुढच्या जन्मी जे पुण्य घेऊन जातात त्याच्यात त्याला काय, एक तर स्वतःची पुण्य तर असतातच, आणखीन त्याला जे प्रजाजन आहेत त्यांचं पुण्यकर्माचा 6वा भाग मिळतो. म्हणजे प्रजाजनांनी समजा 100 पुण्यकर्म केलीत तर त्याचा काय 600 पुण्यकर्म केलीत समजा, तर ह्याला 6वा भाग मिळणार, म्हणजे त्याला त्यातली 100 पुण्यकर्म मिळणार. ठीक आहे. अशा रीतीने. तथापि जो राजा, परंतु काय, जो राजा काय करतो, जो राजा अथवा शासन प्रमुख नागरिकांना मानव म्हणून योग्य संरक्षण न देता त्यांच्याकडून केवळ करभाग घेतो. म्हणजे काय, संरक्षण करत नाही, त्यांना नीट वागवत नाही आणि फक्त टॅक्स गोळा करतो, कर गोळा करतो, त्याच्या म्हणजे काय, असा जो राजा आहे त्याच्या व्यक्तिगत पुण्यकर्माची फळे नागरिकांकडून हिरावून घेतली जातात. असा जो राजा आहे जो आपल्या कर्तव्याचं योग्य रीतीने पालन करत नाही, त्याची स्वतःची पुण्य कोणाकडून घेतली जातात, पुण्यकर्माची फळं त्याचे जे प्रजाजन आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याकडून हिरावून घेतली जातात. आणि त्याने प्रजेला संरक्षण न दिल्यामुळे प्रजेच्या पापकृत्यांसाठी तो स्वतः दंडनीय ठरतो. त्याची पुण्यकर्म ही प्रजेला निघून जातात आणि स्वतःची काय केलं नाही, त्यांनी जे कर्तव्य होतं प्रजेचं रक्षण करणं हे केल्यामुळे काय होते, प्रजा काय होते, पापकृत्यात मग्न होते आणि मग त्या प्रजेचं जे पापकृत्य आहे त्याचा दंड कोणाला मिळतो, या जो कर्तव्याचं पालन न करणारा राजा आहे त्याला ते पाप भोगायला लागतं. तात्पर्य. या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की प्रत्येक मनुष्यच जर मोक्ष प्राप्तीसाठी आध्यात्मिक कार्य करू लागला आणि त्या योगे सांसारिक कार्यांपासून अलिप्त झाला तर जग कसे चालणार? असं कोणी म्हटलं की अरे हे असं सांगितलंय की प्रत्येकाने आध्यात्मिक कार्य करायची, त्यांनी मोक्ष मिळणार आणि सांसारिक कार्यापासून अलिप्त राहायचं, मग जग कसं चालायचं? जग लोक म्हणतात ना, अरे सगळे भक्त झाले तर जगाचं रहाटगाडं चालणार कसं, असं म्हणतात लोक. तर ह्याला प्रभुपाद म्हणतात, इथे पुढे आणखीन म्हटलंय की आणि जर जग व्यवस्थितपणे चालवायचं असेल तर राज्याचा प्रमुखच या कार्यांविषयी कसा उदासीन राहू शकेल?
आणखीन एक प्रश्न काय येतोय की जर जग तर व्यवस्थित चालवायचंय तर राज्य, वेगवेगळी राज्य आहेत, त्याचा प्रमुख जर उदासीन राहायला लागला सगळ्या कार्याविषयी तर कसं काय चालेल, असे जर प्रश्न आले तर प्रभुपाद म्हणतात त्याचं उत्तर सांगतात की या प्रश्नाचं उत्तर म्हणून श्रेय अर्थात शुभकारक हा शब्द या श्लोकामध्ये योजिला आहे. तर 14 श्लोक बघितला तर पहिलाच शब्द आहे श्रेय. पुरुषोत्तम भगवंतांनी समाजामध्ये निर्माण केलेले कार्यविभाग कोणते केलेत भगवंतांनी समाजामध्ये निर्माण केलेले? वर्णाश्रम धर्म, गुण कर्म विभागशः. ते हे जे कार्यविभाग आहेत ते मूर्ख लोक म्हणतात त्याप्रमाणे आंधळेपणाने अथवा अपघाताने निर्माण केलेले नाहीये. प्रभुपाद काय म्हणतात, काही मूर्ख लोक काय सांगतात, हे जे वर्णाश्रम पद्धती आहे ती कशी आहे, चुकीची आहे, ही अंधपणे निर्माण झालेली आहे. तर प्रभुपाद म्हणतात हे असं नाहीये. ब्राह्मणांनी आता त्याच्यात काय सांगितलेलं आहे वर्णाश्रम पद्धतीमध्ये, ते ब्राह्मणांनी स्वतःचे कर्तव्य योग्य रीतीने पार पाडलेच पाहिजे आणि त्याचप्रमाणे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांनी देखील व्यवस्थितपणे कर्तव्याचं आचरण केलं पाहिजे. जर वैदिक मार्गदर्शनानुसार प्रत्येक जीव वर्ण आश्रम, ज्या काही वर्ण आश्रम मध्ये आहे आणि त्यांनी आपापलं जे कर्तव्य दिलंय ते जर व्यवस्थितपणे पाडलं तर त्यामुळे त्यांच्यापैकी प्रत्येक जण जीवनातील सर्वोच्च पूर्णत्व अर्थात भवबंधनातून मुक्ती मिळवू शकतो. नुसतं भगवंतांनी दिलेल्या आदेशानुसार आपलं जीवनक्रम आणि कर्तव्याचं पालन केलं सर्वांनी वेदांनी सांगितल्यानुसार तरी काय होणार, सर्वोच्च पूर्णत्व म्हणजे भवबंधनातून मुक्ती मिळू शकते. या तथ्यास म्हणजे हे जे सांगितलंय त्याला होकार दिलाय कोणी, भगवद्गीतेमध्ये 18.45 मध्ये त्याला पुष्टी दिलेली आहे. त्यात काय सांगितलंय, स्वे स्वे कर्मण्य अभिरतः संसिद्धीम लभते नरहा. स्वतःचे नियत कर्म व्यवस्थितपणे पार पाडून मनुष्य सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकतो. काय आहे, जे दिलंय आपलं कर्तव्य त्याचं व्यवस्थितपणे पालन केलं तर मनुष्य काय होऊ शकतो, जीवनाचं सर्वोच्च पूर्णत्व आहे ते प्राप्त करू शकतो. पुढचा पॅरेग्राफ. भगवान विष्णूंनी पृथु महाराजांना सांगितले की स्वतःच्या राज्याचे आणि त्यातील प्रजेच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व त्यागून मोक्ष प्राप्तीसाठी हिमालयात जाण्याचा उपदेश एखाद्या राजाला कधीही दिला जात नाही. काय भगवंत म्हणतात की असं नाही राजाला एखाद्या सांगितलं जात की काय तुझं जे तू राज्य सांभाळणं आहे हे कर्तव्य आहे तुझं, प्रजेचं रक्षण करणं ही तुझी जबाबदारी आहे, ती त्याग आणि मोक्ष प्राप्तीसाठी हिमालयात निघून जा, असं कधीच कोणत्या राजाला सांगितलं जात नाही. राजा आपली राजकर्तव्ये पार पाडित असतानाही मुक्ती मिळवू शकतो. कशा रीतीने मुक्ती मिळवणार राजा आपली राजकर्तव्ये पार पाडत, तो काय करणार, सगळी कार्य करताना भगवंतांची भक्ती पण करत राहणार आणि त्यामुळे काय होणार, तर तो मुक्ती मिळवू शकतो कर्तव्य पार पाडतानाही, पार पाडित असतानाही. प्रजा अर्थात सामान्य लोक दिव्य मोक्ष प्राप्तीसाठी आपापली विशिष्ट कर्तव्ये व्यवस्थितपणे पार पाडतील याची काळजी घेणे हेच शासन प्रमुखाचे राजकर्तव्य आहे. तर एक राजा आहे, त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत भगवंतांच्या, काय त्यांनी कर्तव्य केली पाहिजेत. वैदिक शास्त्रात सांगितलं आहे की आधी एकतर काय, राजाने स्वतः भक्त असलं पाहिजे, त्यांनी भगवंतांची भक्ती केली पाहिजे. राजांनी त्याच्या राज्यामध्ये असलेले जे ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, मार्गदर्शक आहेत, ऋषी आहेत, त्यांचे जे राज ऋषी आपले त्यांना मार्गदर्शन करणारे जे ऋषी आहेत त्यांच्याकडून काय ज्ञान घेतलं पाहिजे आणि त्यानुसार काय आपलं
प्रजेचं सांभाळ करणं आणि सगळी कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे. तर हे त्याची काय आहेत, कर्तव्य आहेत. तर ही कर्तव्य तर आहेत, स्वतः भक्ती करणं. आणि आणखीन काय आहे त्याचं कर्तव्य राजाचं, की जी माझी सगळे प्रजाजन आहेत त्या सगळ्या प्रजेनी पण भक्ती केली पाहिजे. म्हणजे वर्णाश्रम धर्मानुसार आपली कर्तव्य पाडत आपली भक्तीही, भगवंतांची भक्तीही करणं चालू ठेवलं पाहिजे. अशा रीतीने हे राजाचं कर्तव्य आहे की सगळी माझे प्रजाजन भक्ती करतायत ना आणि आपली सगळी कर्तव्य पार पाडतायत ना, ह्याची राजाने काळजी घ्यावी. त्या पुढे दिले, धर्मनिरपेक्ष राष्ट्रांमध्ये प्रजेच्या कार्यांविषयी उदासीन असणाऱ्या राजाची अथवा शासन प्रमुखाची आवश्यकता नसते. तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे काय, की भारत आहे तो धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणजे काय, एखादा न्याय देताना काय केलं जातं, धर्मांवरून भेदभाव केला जात नाही. त्याला म्हणतात धर्मनिरपेक्ष राष्ट्र. तर तिथे काय आहे, प्रजेची कार्य जी आहेत त्याविषयी उदासीन राहणारा जो राजा आहे किंवा असा शासन प्रमुख आहे त्याची आवश्यकता नाहीये. कारण काय आहे, प्रजा काय करते आहे, त्याला हा जो राजा आहे तो बघतच नाही की माझी प्रजा आध्यात्मिक काही प्रगती करते आहे का, काय आहे, हे तो बघत नाही. कारण काय आहे, त्यांनी ठरवलेलं असतं की धर्मावरून काही आपल्याला भेदभाव करायचा नाही. त्यामुळे तो या आध्यात्मिक प्रगती कोणी करतायत की नाही त्याविषयी तो पूर्णपणे उदासीन असतो. आधुनिक राष्ट्रव्यवस्थेतील शासनाने प्रजेकडून कर्तव्य आचरण घडावे यासाठी अनेक नियम बनवले आहेत. आता काय आहे, कलियुगातले प्रभुपाद आताच सांगतात काय आहे, ही जी आधुनिक राष्ट्रव्यवस्था आहे त्यानुसार काय आहे, शासन वेगवेगळे नियम लावतो की प्रजेने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, असे वेगवेगळे नियम असतात. पण प्रजेकडून आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती घडावी याकडे शासनाने पुरते दुर्लक्ष केलेले आहे. शासन हे बघत नाही काय की आपली जी प्रजा आहे ते आध्यात्मिक ज्ञानामध्ये कसे प्रगत होतील, ह्याच्यासाठी काय आपण कार्य केलं पाहिजे याबद्दल काय आहे, शासन पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. शासनाने या संदर्भात म्हणजे काय, सर्व जनतेचं आध्यात्मिक प्रगती करणं या संदर्भात निष्काळजीपणा दाखवल्यास भगवत साक्षात्काराची अथवा आध्यात्मिक जीवनाची जाणीव नसलेले नागरिक लहरीनुसार कार्य करतील. काय आहे, शासन आहे ते अजिबात स्वतःही भक्ती करत नाही, त्यामुळे ते इतरांनाही, जी प्रजा आहेत त्यांनाही भक्ती करण्याबद्दल काही मार्गदर्शन करत नाही, काही त्यासाठी उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे काय आहे, सगळे नागरिक, त्या नागरिकांना स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाची जाणीव नाहीये, त्यामुळे ते आपल्या लहरीनुसार कार्य करतात आणि असेच मनाच्या विचारानुसार काहीही कार्य केली तर काय होतं, अशा रीतीने पाप कर्मांच्या जंजाळात हे जे नागरिक आहेत ते काय होतील, गुरफटून जातील. त्यामुळे एका राजाचं कर्तव्य स्वतः भक्ती करणं आणि आपले जे प्रजाजन आहेत तेही भक्ती करतायत की नाही त्यांचं ह्याची काळजी घेणं हे राज्याचं मोठं कर्तव्य आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं माताजी, पुढे जाऊ. हरी बोल. शासन प्रमुखाने नागरिकांकडून कर गोळा करताना त्यांच्या कल्याणाविषयी असंवेदनशील असू नये. शासन प्रमुख आहेत त्यांना काय फक्त कर घेण्यासाठीच त्यांना जनता हवी आहे का, नाही, त्यांनी काय केलं पाहिजे, नागरिकांचं कल्याण होईल याविषयी विचार केला पाहिजेच. नागरिक क्रमाक्रमाने पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतील हे पाहणे हेच राजाचे वास्तविक कर्तव्य आहे. राजाचं कर्तव्य काय आहे, सगळे आपले जे नागरिक आहेत ते क्रमाक्रमाने स्टेप बाय स्टेप म्हणजे हळूहळू काय पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतील हे बघणं हे कर्तव्य आहे.
कृष्ण भावनामय होणे म्हणजे सर्व पापकृत्यांपासून पूर्णपणे मुक्त होणे होय. काय आहे, हे जर 4 नियम पालन केलं तर माणूस आपोआपच काय होतो, सगळ्या पापकृत्यांपासून मुक्त होतो. आणि काय, नियम पाळणं आणि भगवंतांची भक्ती करणं म्हणजेच तो काय होतो, कृष्ण भावनाभावित होतो. राज्यामध्ये म्हणजे मनुष्य कृष्ण भावनाभावित होतो, प्रजाजन कृष्ण भावनाभावित होऊ शकतात असं केल्यामुळे. राज्यामधून जेव्हा पापकर्माचे समूळ उच्चाटन होईल तेव्हा राज्यात युद्ध, रोगाची साथ, दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्ती या गोष्टींचा प्रादुर्भाव होणार नाही. काय आहे, जेव्हा राज्य अख्खं आहे त्यातनं सगळी पापकर्म चे हे समूळ उच्चाटन होईल. तसं या नियमामध्ये काय आहे, मांसाहार साठी अनेक प्राण्यांची उगाचच हत्या केली जाते. नशा त्यासाठी ही सगळी घाण कार्य आहेत, ती सगळी समूळ नष्ट केली तर त्याचे परिणाम काय होतात, त्या राज्यामध्ये युद्ध होत नाहीत, रोगाची साथ येत नाही, दुष्काळ पडत नाही आणि नैसर्गिक आपत्तीही येत नाही. आता हे म्हणतात प्रभुपाद, हे कुठे घडलं होतं ते प्रभुपाद पुढे सांगतात. युधिष्ठिर महाराजांच्या राजवटीत म्हणजे युधिष्ठिर महाराज जेव्हा राज्य करत होते तेव्हा अशा सुखमय स्थितीचे राज्य होते. युधिष्ठिर महाराजांच्या काळामध्ये जेव्हा पाऊसही पडायचा तो काय आहे, रात्री पडायचा. म्हणजे काय, लोकांना दिवसा त्रास नको म्हणून. जर एखादा शास्ता म्हणजे कोण, प्रमुख, शासन प्रमुख किंवा राजा लोकांना कृष्ण भावनाभावित होण्यासाठी प्रेरित करू शकत असेल तरच तो जनसमूहावर राज्य करण्यासाठी पात्र आहे. काय प्रभुपाद सांगतात की एखादा जर राजा बनतोय किंवा एखादा शासन प्रमुख बनतोय तर काय त्याला अट पाहिजे की त्यांनी लोकांना कृष्ण भावनाभावित होण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे. असा जर असेल तरच तो राजा बनू शकतो, पात्रता. अन्यथा लोकांवर कर बसवण्याचा अधिकारच त्याला असू शकत नाही. काय, जर त्यांनी भक्तिमय कार्यासाठी आपल्या जनतेला, आपल्या प्रजेला मदत करत नाहीये तो, तर त्याला कर घेण्याचा, टॅक्स घेण्याचा अधिकार नाही. हेच तत्व पालकांच्या तसेच आध्यात्मिक गुरूंच्या संदर्भातही लागू पडते. म्हणजे काय, इथे काय दिलेलं आहे, तो राजा, कोण राजा राहू शकतो, राज्य करू शकतो, ज्यांनी आपल्या प्रजेला कृष्ण भावनाभावित बनवलं पाहिजे, आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यांनी मदत केली पाहिजे. अन्यथा असे नाही करत तर त्याला कर घेण्याचा अधिकार नाही. तसंच प्रभुपाद सांगतायत हेच तत्व पालकांच्या तसेच आध्यात्मिक गुरूंच्या संदर्भातही लागू पडते. हा आपण श्लोक आधी पण बघितला होता. आपण जो 5वा स्कंद आहे 5.5.18 मध्ये आहे. गुरु न सस्यात जननी न सस्यात, त्यात दिलेला आहे की काय, समजा आता माता आहे एखादी, तर आईने काय, तिच्यावर जी अवलंबलेली जी मुलं आहेत त्यांना भक्तीचं मार्गदर्शन केलं पाहिजे. पित्यांनी स्वतःच्या मुलांना मार्गदर्शन केलं पाहिजे. गुरुनी आपल्या जे शिष्य आहेत त्यांना भगवंतांविषयी मार्गदर्शन केलं पाहिजे. जर असं जर मार्गदर्शन त्यांनी केलं नाही तर तो गुरु म्हणून घेऊ नये. तिने स्वतःला माता म्हणून घेऊ नये. अशा रीतीने हा श्लोक आहे. तर प्रभुपाद सांगतात की माता पित्यांनी जर केवळ कुत्र्या मांजरांप्रमाणे मुलाबाळांना जन्म दिला आणि अटळ मृत्यूपासून मुलांचे रक्षण केले नाही तर आपल्या पशुवत अपत्यांच्या कार्यांचे दायित्व त्यांच्यावर जाते. काय आहे, जर माता पित्यांनी काय स्वतः ते कृष्ण भावना भावित नाही आहेत, इंद्रिय तृप्तीसाठी मुलं बाळ जन्माला घातली आणि मुलांना काही आध्यात्मिक मार्गदर्शन केलं नाही तर काय होणार, मुलं काय होणार, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून राहणार. त्यापासून त्यांचं काही रक्षण तो जर करत नाहीये माता पिता तर काय करणार, ती मुलांना नीट गायडन्स नाही, नीट मार्गदर्शन नाही
आई बाबांनाच मार्गदर्शन नाही ते मुलांना काय मार्गदर्शन करणार. आई बाबाच इंद्रिय तृप्तीत अडकलेत तर मुलं पण इंद्रिय तृप्ती करत राहणार, पशुवत कार्य करणार आणि मग तसे पाप करणार आणि मग ते पाप ते मुलांचे पापामुळे काय होणार, ती जबाबदारी काय येणार, माता पित्यांवर येणार की ही मुलं अशी खराब का वागतायत कारण माता पित्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं नाहीये. तर पुढे दिलाय की हळूहळू अशी मुलेच हिप्पी होत असल्याचे आपल्याला आढळते. हे का प्रभुपादांनी दिलंय का, प्रभुपाद अमेरिकेत आहेत. प्रभुपाद बघतात की काय आहेत, हे माता पिता जे आहेत ते मुलं ते जन्माला घालतात पण त्यांना आध्यात्मिक प्रगतीसाठी कोणतंच मार्गदर्शन करीत नाहीयेत. त्यामुळे जीवनाचा उद्देशच न सापडलेली ही मुलं काय होतात, मार्गभ्रष्ट होऊन जातात. त्यांना कळत नाही. खूप ऐश्वर्य आहे पण काय आहे, कशाचा काय उपयोग करायचा, आपल्याकडे जी लक्ष्मी आहे तिचा भगवंतांच्या सेवेसाठी उपयोग करायचा हे उचित मार्गदर्शन नसल्यामुळे ही मुलं काय बनतायत, हिप्पी बनतायत. काय नशापान करणं आणि त्याच्यातच पडून राहणं अशा रीतीने. पुढे दिलाय त्याचप्रमाणे आध्यात्मिक गुरु आपल्या शिष्यांना पापकर्मांपासून मुक्त होण्याचे मार्गदर्शन देऊ शकत नसेल तर शिष्यांच्या पापकर्माचे दायित्व म्हणजे जबाबदारी त्या गुरूंवर जाते. जे काय एखादा आध्यात्मिक गुरु म्हणून आहे पण त्यांनी काय आपल्या शिष्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं नाही आणि शिष्य ती पापकर्म करायला लागली तर काय होईल, ते जे शिष्यांनी केलेलं पापकर्म आहे त्याची जबाबदारी गुरूंना घ्यायला लागेल. प्रकृतीचे असे सूक्ष्म नियम समाजातील आधुनिक पुढाऱ्यांना ज्ञात नाहीत. हे कसे आहेत, प्रकृतीचे सूक्ष्म नियम आहेत. ते काय आधुनिक जे पुढारी आहेत, प्रमुख आहेत त्यांना माहित नाही. समाजातील नेते अल्पज्ञ आणि नेते कसे आहेत, अल्पज्ञ आहेत, त्यांना अगदी थोडंसं ज्ञान आहे आणि नागरिक कसे आहेत, चोर आणि ठग आहेत. असे असल्यामुळे समाजामध्ये कल्याणकारक शुभ स्थिती निर्माण होणे मुळीच शक्य नाही. काय आहे, नेते पण खराब आणि नागरिक पण खराब तर समाजाचं कल्याण कसं होणार. वर्तमान क्षणी संपूर्ण जगच राज्य आणि नागरिकांच्या अशा विसंवादी मिश्रणाने भरले आहे. काय आहे, जगात सगळीकडे काय चाललंय, असंच सगळे काय आहेत, स्वतःची इंद्रिय तृप्तीच्या मध्ये मग्न आहेत. मला आणखीन कसा लाभ होईल अशा रीतीने काय आहेत, सगळे मग्न आहेत आणि त्यामुळे या विपरीत सामाजिक परिस्थितीचा अटळ परिणाम म्हणून जगात सर्वत्र निरंतर तणाव, युद्ध आणि चिंता या गोष्टी आढळतात. प्रभुपाद काय म्हणतात, आध्यात्मिक ज्ञानाबद्दल काय हे वंचित आहेत लोक, ह्यांना माहित नाही, फक्त इंद्रिय तृप्ती करत राहतात, स्वतःच्या लाभाचाच विचार करत राहतात. त्यामुळे काय संपूर्ण जगामध्ये असंच सगळं भरल्यामुळे तणाव आहेत, सारखे तणाव सुरू आहेत. हे माझं, दुसरा म्हणतो हे माझं. त्यामुळे भरपूर सारे युद्ध होतात आणि काय चिंतानी माणूस ग्रासला जातो. किती इंद्रिय तृप्ती करायचा प्रयत्न करतोय, भोग करण्याचा प्रयत्न करतोय आणि काय आहेत आणखीन कसे मला भोग प्राप्त होतील या बाबतीत तो काय सतत विचार करत राहतो. अशी ही सध्याची जगातली परिस्थिती आहे. आणि म्हणून प्रभुपाद काय म्हणतात की जो प्रमुख आहे, प्रमुख म्हणजे तो घरातले माता पिता असतील, गुरु असतील, कोणी असतील किंवा राजा आहे, शासनकर्ता आहे, त्यांनी एकतर स्वतः आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे आणि त्याच्यावर विसंबून असलेल्या जनतेने, घरातल्या मुलांनी, शिष्यांनी, गुरूंच्या या सगळ्यांनाही भक्तिमय मार्गाचं मार्गदर्शन केलं पाहिजे. तर आता आपण थांबूया. आपले 14 श्लोक वाचून झाले आहेत. तर काही शंका नसेल तर आपण थांबूया. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.